सांगते, इतिहास हा कधी सत्ताधाऱ्यांचा नसतो, इतिहास हा संघर्षाचाच असतो. कारण आम्हाला पदापेक्षा माणूस महत्वाचा आहे, सत्तेपेक्षा विश्वास महत्वाचा आहे. त्या सामान्य शेतकरी बांधवांसाठी संघर्षाची लढाई लढत आहे. आता सध्या सगळेजण एका बाजूला झाले, पण आम्ही संस्थापक पॅनेलनी ठरवलं आपण फक्त आपल्या सामान्य सभासदांच्या पाठीशी उभं राहायचं. आज तुमच्या समोर उभी आहे एक सामान्य शेतकरी म्हणून, कृष्णा कारखान्याची सभासद म्हणून, एक पत्नी म्हणून, तुमची लेक, तुमची सून, तुमची बहीण म्हणून आज मी इथे उभी आहे, तुमच्या हितासाठी आणि तुमच्या साथीसाठी. या निवडणुकीच्या निमित्ताने जी जबाबदारी माझ्यावर सोपवली त्याचं मला भान आहे आणि मी तुम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार आहे. गेल्या 4-5 दिवसापूर्वी प्रेस कॉन्फरन्स झाली, त्यात संस्थापक पॅनलनी काही आश्वासनं दिली. जर तुम्ही सगळ्यांनी अविनाश दादांना, त्यांच्या संस्थापक पॅनलला या निवडणुकीत निवडून दिलं तर आपण ही आश्वासनं पूर्ण करू शकतो. आपण दरवर्षी सभासदांना 1 क्विंटल 20 किलो म्हणजे 120 किलो साखर विनामूल्य देण्याचं आपलं पहिलं आश्वासन आहे. आपलं दुसरं आश्वासन, कारखाना पुरस्कृत इरिगेशनच्या ज्या योजना आहेत त्या योजनांची पाणीपट्टी 5 टनामध्ये न करता पैशामध्ये आकारण्यात येणार आहे. ही पाणीपट्टी एकरी 7,500 एवढी असणार. उसाला FRP पेक्षा जास्त दर देण्याचं आमचं आश्वासन आहे. कामगारांना हुद्देप्रमाणे नेमणूक दिल्या जातील. दादांची प्रकृती, त्यांच्या प्रकृतीमुळे थोडस त्यांना हालचालीची मर्यादा आहे, पण तरीही ते न थांबता आपल्या सगळ्या सामान्य शेतकरी बांधवांसाठी संघर्षाची लढाई लढत आहेत. आता सध्या सगळेजण एका बाजूला झाले, पण आम्ही संस्थापक पॅनेलनी ठरवलं आपण फक्त आपल्या सामान्य सभासदांच्या पाठीशी उभं राहायचं. कारण आम्हाला पदापेक्षा माणूस महत्वाचा आहे, सत्तेपेक्षा विश्वास महत्वाचा आहे. एक सांगते, इतिहास हा कधी सत्ताधाऱ्यांचा नसतो, इतिहास हा संघर्षाचाच असतो. आज तुमच्या समोर उभं राहून अविनाश दादांना, त्यांच्या संस्थापक पॅनेलला सहकार्य करा, मतदान करा, निवडून द्या हे सांगताना मला अजिबात संकोच वाटत नाही. कारण मीही तुमच्यातलीच एक आहे, मीही तुमची लेक आहे, मीही एका शेतकरी बापाची लेक आहे, एका शेतकरी माई माऊलीची सून आहे. मला तुमच्या कष्टाची आणि दुःखाची जाणीव आहे. येत्या 21 तारखेला अविनाश दादांच्या संस्थापक पॅनलला बहुमताने निवडून द्या आणि विजय करा. हा विजय फक्त संस्थापक पॅनलचा नसणार आहे, हा विजय आपल्या सगळ्यांचा असणार आहे. ही लढाई आपण लढूया, जिंकूया आणि जिंकून दाखवूया. आपण सगळेजण वेळेत वेळ काढून इथे उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानते. धन्यवाद.